शेतकरी बांधवांनो, एकरी 110 टन ऊसाचे उत्पादन घेतलेले इथं शेतकरी महोदय आहेत. तर त्यांनी कशा पद्धतीनं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस केलेले आहेत, कशा पद्धतीनं तो ऊस जोपासलेला आहे, तर त्यांचे अनुभव जे आहेत ते आपण जाणून घेऊ. बाबा नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव विक्रमराव शितोळे, हं. राहणार तटबोरगाव. आता या क्षेत्रामध्ये तुम्ही ऊसाचं एकरी किती उत्पादन घेतलंय? या एकरी 110 टनाचा आवरेज झाले. की तो म्हणजे लागणीचा ऊस होता का खोड? लागणीचा होता. लागणीचा ऊस होता का? बर, कोणती व्हरायटी होती? ते नाही 3102. 3102. बर, तर ह्या ऊस लागणीसाठी तुम्ही कुठले कुठले खतं वापरले आणि काय काय गोष्टी केल्या ते सांगा सगळं. तर ऑक्टोबरच्या 6 तारखेला सोयाबीन काढून ऊस लावला. बर. आणि 6 फुटाची सरी. हम्म. तर बेन 2 टन लागलं होतं. बर. किती डोळ्याचं होतं बेन? एक डोळा. एक डोळा पद्धत होती. बर. तर पुन्हा शेणखत जवळजवळ लागवडीच्या वक्तालाच 10 ट्रॅक्टर टाकला होता. लागवडीच्या वेळेला म्हणजे सोयाबीन पेरणी करायच्या काढून पुन्हा शेणखत टाकला का? बर. आणि पुन्हा सरी वळला का? पुन्हा सरी वळली. बर. आणि रासायनिक खत 10-26-26 2 वेळेस टाकला. बर. आणि अमोनियम सल्फेट युरिया न वापरता अमोनियम सल्फेटच वापरलं. 2-3 वेळेस वापरलं. किती गोण्या टाकल्या असं गणित आहे का काही? नाही. बर, ठीक आहे. मग पुढं काय खताचं हे अशा पद्धतीने व्यवस्थापन? असं नियोजन झाल्यानंतर 6 फुटाची सरी असल्यामुळं बाया लावायचं काम पडलं नाही. बर. कारण का घरचं कुबेटा बारकं ट्रॅक्टर असल्यामुळं हो ते मध्ये चलते. हो. आपोआप तण फिन निघून बाजूला ही होते. बरोबर. त्याच्यामुळं ती एक खर्च वाचला. 2 डोळ्यातलं अंतर किती ठेवलं होतं लावताना? 1.5 फुटाचं. 1.5 फूट ठेवलं होतं. बर. तण व्यवस्थापन जे आहे ते ट्रॅक्टरच्या साह्याने केलं. मग तणनाशक वापरलं होतं का नाही? आता मदत कधीच नाही वापरलं. तणनाशक वापरीतच नाही. बर. आणि मग फवारणीचं हे कसे शेड्यूल होते आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं होतं? रान्नी कारखाने वसंत ऊर्जा हे ते त्याच्या 2-3 फवारण्या केल्या. बर. किती दिवसाला होत होत्या? तर 15 दिवसाला 15 दिवसाला अशा फवारणी वसंत ऊर्जेची होत होती. बर. आणि तुम्ही ठिबक केलं होतं का मोकाट पद्धतीनं पाणी होतं? नाही, ठिबक आहे. पूर्ण ठिबक केलं होतं. बर. बरं, खत देताना ठिबक वाटे काही खत दिलात का तुम्ही काही? हो, ठिबक वाटे खत सोडली होती 19-19. बर. 63. बर. 0-63. 052-34 दिला असेल. 0-52-34. बर. 2-3 नमुन्याचे खत सोडले होते. बर, ठीक आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलात. तर त्याच्यावर काय एकरी काय ॲव्हरेज भेटलं तुम्हाला? असं केल्यानंतर शेवटला 110 टनाचा आवरेज झालं. कारण का कारखान्याला 80 टन गेला. बर. आणि 30 टन बेन. बर. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं कृषी विभाग आणि नॅचरल शुगर रांजणी यांच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या जातात ऊस पिकाच्या बाबतीत, एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगाने, त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाचा अवलंब करणे. तर या सगळ्या SOPचा वापर जे आहे ते इथं शेतकरी महोदयांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे VSIचे सगळ्या प्रकारचे ॲसिटोबॅक्टर असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, त्याच्यानंतर वसंत ऊर्जा आहे. तर हे सगळे जैविक निविष्ठासुद्धा ह्यांनी वापरून इथं उच्च कोटीचं जे आहे ते इथं उत्पादन जे आहे ते त्यांनी घेतलं आहे. तर अशाच प्रकारच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसचा आपण वापर करावा आणि त्या माध्यमातून आपलं ऊस पिकाचं उत्पादन जे आहे ते वाढवावं.